हॅलो, माझं नाव श्रेया प्रदीप साळवी. मला 12वीत 90% होते आणि मला आता 203 इन FMG. टॉकिंग अबाउट अटेंडन्स, स्टार्टिंगला म्हणजे स्कूल पासून असं विचार केला तर आय वॉज व्हेरी डिसिप्लिन की जायचं छान सगळं. पण जसंच आपण कॉलेजमध्ये येतो किंवा इथे ते वेगळंच माहोल राहतो. तर हे करतो आपण काय अटेंडन्सला जातो पण नाही म्हटलं तरी जरा सोबतच्यांना पाहिलं की अरे हा तर 2 दिवस नाही गेला, याला काही झालं नाही, आपण का नाही मागवायचं. पण तसा विचार केला तर लेक्चरला गेलो, पण 1 वर्ष झाल्यावर जेव्हा मला वाटतं की मी सगळे लेक्चर केले, एक तो स्वतःला एक गुड फॅक्टर राहतो, फील गुड फॅक्टर राहतो की मी आय एम डुईंग, मी जे करायला आलोय मी त्यासाठी आलोय, मी ते करतोय. इरिस्पेक्टिव्ह ऑफ काय होतंय कॉलेजमध्ये ते ठीक आहे, ते होतच राहतं. पण अटेंडन्सचं महत्व हे की तुम्हालाच मोटिवेटेड वाटेल कुठलीही गोष्ट करायसाठी. काय म्हणता, बर्फाचा टाइम म्हटला तर सब्जेक्टिव्ह गोष्ट आहे. आता कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. पर्सनली मला छान वाटायचं त्या टाइम, सगळं पांढरं झालेलं, चला कुठले की चाललंय. पण ती एक गोष्ट आहे की हे जर लक्षात ठेवलं की मी का आलो इथे, पॅरेंट्स डोक्यात ठेवा, माझं उद्देश काय लक्षात ठेवा. मग 6 वर्ष काय, आता पहिला दिवस मला आठवतं जेव्हा मला वाटत होतं की इतक्या शांत ठिकाणी मी कसं काय. मेन गोष्ट तर इथे फॅन पण नाहीये, मला फॅनच्या आवाजाशिवाय झोपच लागत नाही. आणि मग बघता असं झालं की 6 वर्ष निघून गेले, संपले 6 वर्ष, आणि वी हॅव बीन थ्रू अ लॉट. सो अल्टिमेटली इट इज युअर सेल्फ, स्टे मोटिवेटेड विथ युअर फ्रेंड्स, एव्हरीथिंग विल बी गुड. सो माझ्या अटेंडन्स बद्दल मी माझ्याबद्दल तर नाही बोलणार, बट जे काय होतं म्हणजे एक्सपिरियन्स शेअर करतो की मी जेव्हा होतो 11वी-12वीचा वाराच होता मला अजून फर्स्ट सेकंड इयरला. सो फर्स्ट सेमला जेव्हा आलं रिपोर्ट की माझी एवढी ऍबसेंटी आहे, आणि मला माहित नव्हतं की ते घरी वगैरे जाईल. सो ठीक आहे, तेव्हा सरांनी डोळे उघडले टायमावर, पण नंतर प्रोग्रेस केली बहुतेक थोडी. टाइम टू टाइम जागा तर झालं, ते महत्वाचं जास्त. आणि या लेक्चर्स आर इम्पॉर्टंट. इकडे काही सांगणार नाही, जसे ते लेक्चर करतो आपण, डेली लेक्चर करतो की काही जण स्टुडंट येत नाहीत, त्यांना आपल्याला वाटतं की ओके आपण पण जायला नको. पण आपण जेव्हा डेली लेक्चर करतो ते आपल्याला एक डिसिप्लिन येते की ओके ते करत नाहीत, आपण करतोय, आपल्याला एक येते की ओके थोडंफार नॉलेज मध्ये आपल्या भर होते. ते पॉझिटिव्ह. तेच म्हणतो की मी बोलले तो कधी नाही यायचा काय लेक्चर्सला, पण जेव्हा यायचा पुढे बसायचं. मी ऍटलिस्ट पेज वरती तरी राहिला, म्हणजे चाललाय काय कॉलेजमध्ये, ऍटलिस्ट कोणते टॉपिक झालेत नाही झालेत काय. बस बाकी काही हेच नाही. जिकडं कंपल्सरी अटेंडन्स असेल तिकडे मी 100% जायचो. पहिली गोष्ट, मॉनिटरच्या गुड बुक्स मध्ये राहा, मग तुमचा अटेंडन्स लागतो. आणि मला असं वाटतं, आय थिंक एक गोष्ट आहे जी नेहमी माझ्यासोबत राहिली, आय थिंक इव्हन शमेका विल अग्री, की कात्या म्हणून एक मॅम होत्या माझ्या रशियनला, तर त्या बोललेल्या एकदा की जचोत म्हणजे ते क्रेडिट असतं ना, तर ते म्हणाले की पहिले 3 वर्ष तुम्ही क्रेडिटसाठी काम करता, पुढचे 3 वर्ष क्रेडिट तुमच्यासाठी काम करतं. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. पहिले 3 वर्ष आम्ही रेग्युलर जायचो लेक्चरला, बिल्डिंग अपॉन दॅट मम्मा मला सारखं सांगायची, वर्क स्मार्ट नॉट हार्ड. अँड लाईक शी सेड, ऍक्च्युली आम्ही फर्स्ट 3 इयर्स आम्ही 5:30ला उठायचो आम्ही, आणि आम्ही डब्बा बनवायचो, आणि आम्हाला बस पण माहित नव्हते. जो डब्बा आम्ही नाही खायचो, डब्बा आमचा आम्ही पहिले 3 वर्ष, पहिलं 1 वर्ष नेलेला डब्बा मला वाटतं यांनीच खाल्लेला आहे, आम्ही नाही खाल्लाय. एक घास फक्त. हो, म्हणून आणि वरून कमेंट पण करायची की त्यात मीठ कमी आहे, हे नाही चांगलं, असं नाही शिजवलं, मसाले जास्त झाले, आणि वरून कमेंट पण घ्या. बट बॉईज वर व्हेरी ब्रिलियंट इन व्हॉट दे वर कुकिंग. म्हणजे ते तर आहे, खायला नाही मिळालं. डबे तिथं संपायचं, 15 मिनिटात ते संपायचं तिचं. इट पेड ऑफ, कारण नंतर आम्ही
वी वर लाईक खूप हार्डवर्क झाला, आता स्मार्ट वर्कचा टाइम. पण जिथे अटेंडन्स इम्पॉर्टंट आहे आम्ही तिकडे जायचो. मेन म्हणजे काय, इव्हन तुम्हाला लक्ष देता येत नाही लेक्चरमध्ये, तुम्हाला झोप येते, डझंट मॅटर, पण तुम्ही तिकडे जाऊन तुमचा चेहरा दाखवलात ना प्रोफेसरकडे, ते तुम्हाला ओळखतात. एक्झामच्या वेळेस, वायवाच्या वेळेस ते त्यांना माहिती की हा हे यायचे, माझं लेक्चर ऐकायचे. आता काही लोक आमच्यातले ग्रुप 2 मध्ये होते, काही ग्रुप 3 मध्ये होते आणि सगळ्यांचे लेक्चर्स वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. तर मग आम्ही मिस करायचो एकमेकांना की आम्ही बघितलं नाहीये त्या मित्रांना खूप. मग कॉमन लेक्चर झाले की सगळे भेटणार, अरे कशी आहे तू, मग त्याच्यात ना नकळत अटेंडन्स सगळ्यांची लागायची. मग ते पण एक मजा असायची. मग घरी सोबत येताना कधी कधी खूप दिवस झाले बर्फ पडल्या पण बाहेर नाही पडलोय, मग उगाच फ्रेंड सोबत हे पण करायला आपण जायचो, म्हणजे आम्ही लेक्चर अटेंड करायला जायचो त्या बहाण्याने. शिवानी बोलली तसंच आमचं अटेंडन्स म्हणजे घरी राहून तरी काय करणार आहे, बोर होणार आहे, सगळे मिळून एकत्र एन्जॉय तरी करू, लेक्चर पण होईल आणि एन्जॉयमेंट पण होईल. फक्त लेक्चर तरी काय, म्हणजे माझी तशी अटेंडन्स रेग्युलर होती. हा, आणि आपण दुसऱ्यांना जरी बघितलं ना हा जातोय की आपल्याला पण जरा मोटिवेट होतं की आपण पण जाऊ. संस्कृती येत नसेल तर तिला पण सोबत घेऊन जाऊ, उठ आम्ही चाललोय, ये सोबत, असं वगैरे करत होतो. मला असं वाटतं की अटेंडन्स म्हटलं की ते सब्जेक्ट आणि टीचरवर खूप डिपेंड करतं, आणि चांगले मॉनिटर्स असतील तर आपली अटेंडन्स लागून जाते. सो त्यांच्याशी चांगलं वागा. रशियन मध्ये काहीच कळायचं नाही. माझा आय थिंक मला ते डेव्हलप कोणतीच लँग्वेज मला नीट जमत नाही आतापर्यंत. फ्रॉम स्कूल माझा हा स्ट्रगल आहे की लँग्वेज आलं की मला बट ते मग रशियन आधी तर मला जावंसंच वाटायचं नाही. तिथे खूप जास्त क्लासेस बुक केले, ते कळालंही होतं, घरीही कळालं. आमचं आय गेस आमचंच बॉटम 5 मध्ये नाव होतं पहिल्या वेळेस. सो मग कळालं की नाही जावं तर लागेल, नाहीतर हे लोक घरी सांगतायत आता. कारण तेव्हा खूप असं वाटायचं अरे घरी ते घरचे म्हणतील तुला तिथं पाठवलं तू रशियन आणि लॅटिन, आणि ते तिथूनच माझी वाईट सुरुवात झाली. म्हणजे असं झालं की अरे मग मी घरी बोलायचे की पण मी एनेट वगैरे यायला जातीये, याला हे सगळं, पण त्यांचं सगळं मेन सगळं ते सांगायचे तरी की रशियनला ऍबसेंट आहे, रशियन मध्ये फेल आहे, हे सगळं त्यांना प्रश्न पडायचे ही करतीये पण की नाही करत आहे नेमका अभ्यास. माझं तर फर्स्ट सेकंड इयर 11-12च्या लिबर्टी मध्ये गेलं. वी कॅन डू एनिथिंग वी वॉन्ट. पण नंतर मग मी मॉनिटर झालो. मग सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आली की नाही आपल्याला जावं लागेल, थिंग्स डोंट वर्क हिअर, जसे इंडियामध्ये वर्क करायचे की एचओडी आपले ओळखीचे होऊन जाईल. Shanika Murudkar from Pune. I scored around 60% in 12th. I qualified in NEET and I got 188 in FMG. असं तर मोजलं नाही, पण सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तर तेच होतं. So say roughly 10-12 hours? Study for 12 hours. 12 hours? एकत्र ऑनलाईन करायचो. इझिली 12, आणि मग नंतरचे झाले तर ते बोनस म्हणून ऍड व्हायचे, पण तो मेंटल फटिग होऊन जातो. सो how do you come out of it and again do the same thing? 17 तास गेले एकदा. Wonderful. Share that thought with us, please. पण तो खूप घाण दिवस होता. म्हणजे नाही तेव्हा त्याच्यानंतर जे झालं ते खूपच 3-4 दिवस म्हणजे मी आजारीच पडल्यासारखे झाले. बट देन तेव्हा मी बायोकेम करत होते, त्यामुळे माझं आणि मला हो नाही 17 तास बायोकेम नाही, बायोकेमनी मला इतकी एन्झायटी दिली की मला दुसऱ्या सब्जेक्टचा डाऊट आला, आणि मग मी झोपेची खूप गरज होती मला. पण मी आधीपासून असंच केलंय, आधीपासून मी रूमवर पण तसंच करायचे, झोपणार नाही जोपर्यंत ते होत आहे तोपर्यंत. पण त्याच्यानंतर मला खूप त्रास व्हायचा. सो हेल्थकडे मी बरंच दुर्लक्ष केलेलं आहे. सो गेलाय माझा एकदा गेलेलं आहे. नमस्कार, माझं नाव शिवानी श्याम खंडाळीकर. मला 12वीत 80% होते आणि मी आता FMG मध्ये 184 आउट ऑफ 300 स्कोर केलाय. And I would suggest माझे सगळे क्लासमेट्स हू हॅव नॉट पास्ड इट, फर्स्ट एड USMLE's एक बुक आहे, प्लीज यूज दॅट. मी लिटरली ते बुक घेतलं होतं, मी त्याचं ते हार्ड कव्हर फाडून टाकलं होतं आणि बाइंडर मध्ये टाकले होते पेजेस, आणि ऑल दो सब्जेक्ट्स ऑल दोज टॉपिक्स परत यायचे, मी विसरायची, मी सगळे बुकमार्क करून ठेवले होते. आणि लास्ट 3 days मी फक्त ते करत होते, आणि त्याच्यामध्ये खूप आलं.
अँड ऑल्सो फर्स्ट एड मधलं एक रॅपिड रिव्ह्यू म्हणून आहे. आय रिमेंबर मी FMG ला जाताना मी बाबांना ते दिलं आणि सांगितलं मला विचारायच्यामधनं काय विचारा, आणि ते मला विचारत होते. त्याच्यामध्ये 3 प्रश्न आले. म्हणून आय वुड से की लास्ट मिनिट म्हणजे बुकमार्क्स ठेवा तुम्ही, जे वॉलेट टॉपिक्स ते करा आणि फर्स्ट एड नक्की यूज करा. लास्ट 10 days मध्ये ना सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुमचा रुटीन आहे. म्हणजे मॉर्निंग रुटीन ठेवा, कारण एक्झाम सकाळी असते, रात्री नाही. बरेचसे नाईट आऊल असतात की रात्री जागरण करतील, पण आम्ही असे खूप सिनियर्स बघितले जे ना रात्री जागरण करतात पण ऐन वेळीपर्यंत करतात, आणि सकाळची एक्झाम असल्यामुळे ते झोपेत असतात आणि एक्झाम झोपेत जाते, आणि झोपेत तुम्ही सिली मिस्टेक्स खूप करतात. म्हणून सकाळी उठायची प्रॅक्टिस लावली ना शेवटच्या 10-15 दिवस, तर मग सकाळचा फ्रेशनेस राहतो आणि तुम्ही एक्झामसाठी रेडी राहतात, तुम्हाला झोप येत नाही. तर माझं असं पर्सनल मत आहे. पण खूप इम्पॉर्टंट आहे रुटीन बनवणे सकाळचा, आणि सकाळचं असलं ना की यू कॅन एक्सपिरियन्स युअर सेल्फ. असंच बरेचसे नाईट आऊल, पण सकाळचा जो ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4 वाजता, माझे वडील मला सकाळी 4ला उठवायचे. जोवर मी उठत नाही फॅन बंद करणार, लाईट चालू करणार, चिव उठ अभ्यास कर, आणि ते जोवर मी पुस्तक घेऊन बसत नाही तोवर तिथे उभे राहणार. मग मी एकदा सेटअप झाली की मग ते परत जाऊन झोपणार, पण मला उठवून जायचे. आणि सकाळी मग 4 वाजता जी मी उठली की मी परत मग झोपणार नाही. पण मला तो कधी हे नाही झालं की रात्री मला नंतर झोप नाही यायची, मी फ्रेश राहायची मॉर्निंगला एक्झामला पण. बट इट हेल्प्स टू चेंज युअर रुटीन. मला तर खूप जणांनी सांगितलं तुझं रुटीन चेंज कर, कारण माझं खूप विचित्र रुटीन आहे. आणि आधीपासून पप्पा तर मला सेम 4 वाजता उठ. तर मला लास्ट डे शेअर करायचंय. माझी स्ट्रॅटेजी अशी होती की काही असो, आता सगळ्या सब्जेक्टला हात नाही लावता येणार, 19 सब्जेक्ट. पण मला तेच होतं की मला जो सब्जेक्ट कॉन्फिडन्स देतोय, जसं की माझे मेन मेडिसिन, सर्जरी, ऑब्स, गायनी आणि PSM हे सब्जेक्ट मी ठरवले होते की लास्ट डेला काहीही असो. त्या दिवशी मी सकाळी उठले. लास्ट डेला काही असू पण मी हे सब्जेक्ट करणार म्हणजे करणार एकदा, कारण त्यांनी मला स्ट्रॉंग वाटत होतं. माहिती नाही त्याच्यातून बरंच आला, पण माझं गट बोलत होतं की हे तू एवढ्या 4 सब्जेक्ट कर. मी योगेश खूप पॅनिक झाला होता आदल्या दिवशी. आमचं लिटरली असं होतं बीटा ब्लॉकर घेऊ, हे घेऊ, ते घेऊ, आणि मी तर लिटरली आणलं का मला खूप एन्झायटी व्हायला लागलं. नंतर आदल्या दिवशी आम्ही सकाळी 7ला सुरू केलंय सर, आम्ही रात्री 11ला ठेवलं, आणि हा 11ला झोपला. मी 3ला ठेवलं, मी रात्री 3ला ठेवलं. हा बोलला मी संपलोय, मी नाही आता, संपलं. सकाळी 7ला बसलो. माझा कझिन माझ्यासोबत होता, तो बोलला तू वेडी होणार आहे, तुला काहीतरी. मी म्हटलं नाही, माझे अजून 5 सब्जेक्ट, अजून 1 राहिला, माझं अजून 3 राहिले. असं करत हा 11ला ऍटलिस्ट झोपला. मी 11ला अंघोळ केली आणि परत 12ला बसले. 3 पर्यंत मायक्रो आणि बायोकेमी संपवलं. मी एक्झामला 3 तासाच्या झोपेवर गेले. पण मी एक्झामला बसल्यानंतर ना मला एकच झालं होतं की आता जो ट्रोमा झालाय ना 6 महिने, मला परत नकोय. त्यामुळं एक क्वेश्चन 1000 वेळा वाच, पण आत्ताच एक्झाम काढ. मला एवढंच माहिती होतं. मला एक बोलायला आवडेल. मगाशी चिव म्हणाली की सकाळी उठून जे आपण अभ्यास करतो फ्रेश होऊन, तर ते खूप इम्पॉर्टंट असतं करणं. कारण की जर आपण सकाळी उठलो, मी कधी कधी 3:30ला पण उठायचे सकाळी, 10-11ला झोपायचे, 3:30ला उठायचे. कारण की रात्री मी पहिल्यापासूनच रात्रीचा अभ्यास केलाच नाही कधी, यांना माहिती, रूममेट्स होत्या. सो मी 3rd-4th इयरला असताना चिवला नेहमी बघायचे, ती नेहमी सांगायची मला तिचं रुटीन की हा मी सकाळी उठते, आणि मला ते आवडायचं. म्हणजे ती माझी एक त्यासाठी आहे की मी तिचं बघून करायला लागले, मी पण उठायला लागले, सकाळी उठून अभ्यास करायला लागले. मग इथे आल्यापासून तर मी नेहमी 4लाच उठले, 4-4:30लाच उठायचे. ते जास्त बेनिफिशियल राहिलं माझ्यासाठी की आपल्याला दिवस मोठा मिळतो. जर आपण सकाळीच उठलो तर रात्रीपर्यंत आपल्याला असं वाटतं की हा दिवस मोठा आहे, आणि ऍक्च्युली ते आपण फ्रेश होऊन करतो तर जास्त ग्रास्प होतं असं मला वाटतं. ते थँक्स चिव.